श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 45वा. मराठी भावार्थ. एके दिवशी नंदी नावाचा कोड उठलेला एक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मठात आला. प्रथम त्याने तुळजापूरला अंगावरचे कोडे जावे म्हणून देवीची 3 वर्षे आराधना केली, उपवास केले, खूप कष्ट काढले. तेव्हा देवीने त्याला आज्ञा केली, तू चंदला परमेश्वरीच्या दर्शनास जा. त्याप्रमाणे तो चंदला परमेश्वरी स्थानी गेला. तेथे त्याने 7 महिने उपवास व पुरश्चरण केले. तेव्हा त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की तू गाणगापुराला जा. तेथे त्रिमूर्तीचे अवतार मनुष्य रूप धारण करून वास्तव्य करीत आहेत. तेथे तुझे शरीर चांगले होईल. परंतु तो देवी मातेला म्हणाला, तू सर्वश्रेष्ठ असताना मला मानवाकडे पाठवित आहेस. प्रथमच मला तसा आदेश दिला असतास तर मी तुझी येथे आराधना करीत बसलो नसतो. तेव्हा तू मला बरे तरी कर, नाहीतर मी प्राणत्याग करतो. असे बोलून तो तेथेच धरणे धरून बसला. त्याला स्वप्नात परत तोच दृष्टांत झाला. तसेच तेथील सर्व पुजाऱ्यांना तोच स्वप्न दृष्टांत झाला. सर्व पुजारी त्याला म्हणाले, आम्हाला स्वप्न पडले त्यानुसार तू आता देवीला जास्त त्रास देऊ नकोस, नाहीतर आम्ही तुला येथून बाहेर घालू. तेव्हा त्याने केलेल्या उपवासाचे पारणे केले, देवीची पूजा केली आणि तेथून निघाला. गाणगापुरात येऊन तो मठात गेला. श्री गुरु संगमावर आहेत असे त्याला शिष्यांकडून समजले. तो संगमावर गेला आणि स्वामींचे दर्शन घेऊ लागला. तो मनात संशय धरून आला आहे असे श्रीगुरूंना अंतर्ज्ञानाने समजले. ते त्याला म्हणाले, मनात संशय धरून का आलास? देवीकडून मनुष्याकडे कोणत्या कारणाने तुझे येणे झाले? आपल्या मनातील विचार श्रीगुरूंनी ओळखलेले पाहून तो अत्यंत खजील झाला. तो नमस्कार करून क्षमा मागू लागला आणि म्हणाला, स्वामी, मी अज्ञानाने वेढून गेलो होतो, स्वहित जाणत नव्हतो. असे म्हणून त्याने आपले पूर्वायुष्य व व्याधीमुळे होत असलेला त्रास श्रीगुरूंना सविस्तर सांगितला. श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना सांगितले, याला संगमावर घेऊन जा. त्याची जुनी वस्त्रे फेकून त्यास स्नान घालून अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला सांगा आणि तसेच इकडे भोजनासाठी घेऊन या. तेव्हा सोमनाथ आणि तो ब्राह्मण असे दोघे त्वरेने संगमावर गेले. तो ब्राह्मण स्नान करून बाहेर आला. तो त्याचा वर्ण पालटला आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालेपर्यंत सर्व शरीर चांगले कांतिमय झाले. सोमनाथाने त्याची जीर्ण वस्त्रे दूर टाकली. ती जागा तात्काळ क्षारभूमी झाली. नवीन वस्त्रे परिधान करून मठामध्ये स्वामीच्या चरणापाशी आला. तेथे जमलेले लोक विस्मयचकित झाले. नंदीने स्वामींना नमस्कार करून संतोषाने त्यांची स्तुती केली. श्रीगुरूंनी त्याला सर्व अंग निरखून पाहण्यास सांगितले. तेव्हा अंगावरचे सर्व कोड नाहीसे झाले होते, परंतु पोटरीवर थोडासा डाग होता. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, मनुष्य काय करेल असा संशय मनात धरून तू आलास, त्यामुळे हे थोडेसे राहिले आहे. माझी स्तुती कर म्हणजे तुझे उरलेले कोडही जाईल. तो म्हणाला, मी अशिक्षित असल्यामुळे आपले काव्य कसे करणार? तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तू तोंड उघडून जीभ बाहेर काढ. तोंड उघडताच स्वामींनी त्याच्या जिभेवर विभूती टाकली. त्यावेळी त्या ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने स्वामीचरणी मस्तक ठेवले आणि परत तो उठला, तो स्तोत्र म्हणतच. त्यानंतर त्याने अनेक स्तवनाच्या काव्यरचना केल्या, त्यामुळे त्याचे उरलेले कोडही नाहीसे झाले. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. जर आपणास व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन अध्याय पाहण्यासाठी मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अध्याय मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 45वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे, सिद्ध म्हणे, श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी, तुमचे भाग्य काय वानुवदनी, परब्रह्म देखिले असे. मागे कथानक सांगितले, श्री गुरु संगमी राहिलेले, पुढे काय अपूर्व वर्तले, निरुपावे दातारा. सिद्ध सांगे नामधारकासी, एक अवस्था विस्तारेसी, विचित्र झाले तेरे दिवशी, एके चित्ते परियेसा. नंदी नाम एक ब्राह्म, सर्वांगे कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला बहुवस, निरोप झाला सायासे, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. नाना परी कष्टता, स्वप्न झाले अवचिता, तू जावे त्वरित गाणगा ग्रामस्थानासी. तेथे असते श्री गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, वेश धरिला असे नरू, तेथे होशील उत्तमांगी. ऐसे देवीने निरूपिले, विप्रमणे भले केले, 6 मास का कष्टविले, जरी तुझे हाती न व्हायची.
जगन्माता तुळजाभवानी तिचा निरोप घेऊनी आलो तुझ पासी ठाकोनी तू दैवत म्हणून या. तू जगदंबा म्हणविसी आम्हा मनुष्यापासी पाठविसी. नाव जाहले दैवतपणासी भाग्य माझे म्हणतसे. पहिलेची जरी निरोपी देत इतुके कष्ट कासया होत. दुराशा धरली चित्त म्हणून दुःख करी नाना परी. म्हणे मज बरबे होणे अथवा आपला प्राण देणे. ऐसे बोलून निर्वाणे विप्र धरणे बैसला. सकळ भोपे म्हणती तयासी आणि स्वप्न झाले आम्हासी. छळना न करी गा देवीसी निरोपा सरसी जाई वेगी. तू तरी आता नच जासी आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हा देवळात येऊ नेदू. गाणगा ग्रामासी आला मठी पुसो लागला. भक्तजन सांगसी त्याला संगमी आहे गुरुमूर्ती. श्री गुरु आले मठात द्विजोबा होता चिंतित. भक्तजन सांगती माता विप्र एक आला असे. स्वर्गासी असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत. श्री गुरु म्हणती आपण दान संदेह रूपी आले असा. देवीपासून मनुष्यापासी येणे काय झाले कार्यसी. संदेह करून मानसी कैसा आलासी द्विजवरा. म्हणे स्वामी आपण तमांध तुझे दर्शनी झालो सुबुद्ध. अज्ञानी वेष्टिलो होतो मंद. नेने सूय परब्रह्मा पापकर्मी पापी आपण. पापात्मा नेने निज खून पापे संभवलो पूर्ण. आलो शरण तुझपासी आजी माझे कुकर्म गेले. परब्रह्म चरण देखिले मनोरथ माझे पुरले. कृपासागरा यतिराया वृत्तबंध विवाह झाली यावरी. व्याधी उद्भवली आपुले शरीरे. स्त्री राहिली माहेर स्पर्शो नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता सकळ म्हणती जाई परता. दुःख झाले अपरिमिता संसार तेजुनी निघालो. केलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा. मज म्हणती तू पाप भारा नव्हे तुझ बरवे आता. निरोपी तुळजा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वरी वसती. तेथे होईल निवृत्ती पाप जाईल मनोनी. तेथेही कष्ट केले बहुत नव्हेची काही उपगत. निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझपासी. देवता आपण उपगताती मनुष्य कैसे मज देखती. निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाचा. ऐसे करुणा वचन ऐकून श्री गुरु बोलती हासून. सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी. बर्वा संकल्प सांगोनी स्नान करा षटकुळ भुवनी. अश्वत्थ प्रदक्षिणा करवूनी वस्त्रे टाका दूर त्याची. नवी वस्त्रे द्या यासी शीघ्र आणा पारणेसी. ऐसा निरोप देती त्यासी दोघे गेले झडकरी. स्नान करून बाहेर आला शरीर वर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग. वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दूरेसी. जेथे टाकीती ते भूमीसी क्षारभूमी होय त्वरित. श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परी ऐसी. सर्वांग आहे कैसी अवलोकोनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बरबे झाले तावन मात्र जंगेसी राहिले. पाहता त्याचे मन व्याले म्हणे स्वामी असे थोडे. श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी तू संशय करून आलासी. मनुष्य काय करील म्हणून मानसी ते निगुणे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपार. आमची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझं मग. नंदीनामा म्हणे स्वामीसी लिखित नेने वाचा यासी. कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण. श्री गुरु म्हणती द्विजासी मुख उघडी काढी जिवेसी. विभूती शिंपिती तयसी ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणावरी ठेविले माता उभा ठेला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेनता सेवीसी नवे आरानुक. मातेचे शोणित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. जैसे सुवर्णमुशी असे कडत दिवस 5 बुद्धाकार. 15 दिवस होय स्थिर एकरस होणे निर्धार. कधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज. मासे एक पिंड होय द्वय मासी शिर पाय. तिसरे मासे सर्व अवयव नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी तेज ख. प्राण आला तत्कालिक तधी स्मरण कैचे मज. 5वे मासी त्वचा रोम. 6वे मासी उच्छ्वास आम्हा. 7वे मासी क्षत्र जीवा मेद मज्जा दृढ झाली. ऐसे नवमास कष्ट होतो जननीय गर्भात. रुधिराविष्टामूत्रात कष्टलो भारी स्वामी या. माता भक्षी उष्ण क्षार दुःख होय मज अपार. ऐसे नवमासवरी माता गर्भी कष्टलो. तधी कैचे तुझे स्मरण वेष्टिलो होतो माया वर्णे. स्मरलो नाही तुझे चरण मग योनी मुखी जन्मलो. उपजताची आपणासी आयुष्य लिहिलेलं लाटेसी. अर्ध गेले वृथाने रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्यात देखा 3 भाग केले विशेखा. बाल यौवन वृद्धाप्य एक निर्माण झाले ते वेळी. कष्टोनी या धुरंधर बाळपणी झालो अपार. वाळलो कष्ट भोगीत फार 12 वर्षे लोटली. तधी तुझे चरण स्मरण मज कैचे गा देवराना. कष्टलो मी याची गुणा पूर्वजन्म नाठवेची.
दोन भाव उरले आपणासी, मदन व्यापिले शरीरासी, तैसा पतंग दीपासी, भ्रमी जिते उन्मत्त, नेने मी गुरु माता पिता, समजता ते करी निंदा वार्ता, परस्त्रीवरी करी चिंता, कुळाकुळ न विचारी, ब्राह्मणा ते निंदा करी, वृद्धाच्या चेष्टा करी अपारी, मध्ये व्यापिले असे भारी, नाठवी तुझे चरण मज, मग वृद्धाप्य आले शरीरासी, उबग होय स्त्री पुत्रासी, श्वासोच्छवास कफेसी, सदा खोकला होय मज, अवयव सर्व ही गलित होती, केश पांढरे होती त्वरिती, दंतहीन श्रवणे न ऐक जेथी, दृष्टी न दिसे नासिक गळते, ऐसा नाना रोगे कष्टता, तुमची सेवा कधी घडणे आता, स्वामी तारका श्री गुरुनाथा, संसार सागराकडे करी तुझी विश्वाचा तारक, धरुणी नरवेश त्रयमूर्ती तुझी एक, परब्रह्मा श्री गुरुनाथा, ब्रह्मदेवे आपण देखा, दृष्टाक्षर लिहिली कपाळी का, तैसेची होय निका, श्री गुरुचरणी लागता, नंदीनाम स्तोत्र करिता, श्री गुरु संतोषी अत्यंता, भक्तासी ऐसा निरोप देत, कवीश्वर म्हणा यासी, जे का शेष होते जंगेवरी ते तात्काळ गेले दूरी, नंदीनाम आनंद करी राहिला सेवा करीत देखा, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र ऐसे परी कथा करीत कवी भरवंशी, श्री गुरुसेवेसी राहिला, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, द्विजकुष्ठपरिहारो नाम पंचदशो अध्यायः, श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।